नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कटची कटिंग दाखवते. मी प्रिन्सेस कटची कटिंग पहिले पण टाकलेली आहे, पण ज्या क्षुल्लक गोष्टी लक्षात येते नाही, मग त्या मी दाखवते. आणि एक असं आहे की तुम्ही बॅकचा पार्ट काढत्या तोच ठेवून तुम्ही फ्रंटचा पण पार्ट काढत्या, म्हणजे जो पाठीचा भाग काढत्या तोच ठेवून तुम्ही जर पुढचा पण भाग काढत असाल तर तुमची फिटिंग ही ढिल्ली येईल प्रिन्सेस कटची. तर ती कटिंग कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते. माझ्या मापाची पूर्ण उंची 14 आहे, तर त्यात 1 इंच मिळून 15 इंच माप टाकते मी. उंचीमध्ये 1 इंच आणि कमर आहे 30 इंच. 30चा चौथा भाग करून 7.5 इंच कमर आलं. त्यात आपण हा पाठीचा भाग काढतोय, त्याच्यामध्ये आपण 2.5 इंच मिळून असं हे कमराची मार्किंग केली. तर ह्या मापाचं शोल्डर मी 5 इंच घेते. मुंड्याचा भाग 5.5 इंच घेते आणि छातीचा चौथा भाग 8.5 इंच आणि त्यामध्ये फिटिंगसाठी 1.5 इंच. अशा प्रकारे मी ही जी मार्किंग केलेली आहे इथे आपण हे 2.5 इंच टाकलेले, तर फिटिंगसाठी आपल्याला 1.5 इंच लागतं. आणि हे पाठीला जे टक्स घेतो त्यासाठी 1 इंच आपण घेतलेलं आहे. ही पण फिटिंगच्या टिप जे माप घेतलेलं आहे ते आपण आखून घेऊ. अशा प्रकारे आता मुंडा कट करायचा आहे आपल्याला. तर मी इथं 1 इंचावरती मार्किंग करते. कोणी 1.25 इंचावरती करतं, 1.5 इंचावरती करतं. तर आपलं छातीचं माप ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुम्ही ही मार्किंग करू शकता. आणि इकडची मार्किंग हे असं फोल्ड करून निम्म्यावरती करायची. ही मार्किंग आणि ही मार्किंग हे पॉइंट मिळून इथं हा मुंड्याचा आकार तयार होतो. आणि इथं एक रेष खाली फक्त अशा पद्धतीने मुंडा हा आखून घ्यायचा. इकडे आपण आता आपल्या ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रिन्सेस कट काढायचा आहे. ही आता बॅक पार्टची कटिंग आपली पूर्ण आहे. यावरून आपल्याला फ्रंटची कटिंग काढायची. तर आपण डायरेक्ट जसे पाठीचे माप टाकून आपण हा भाग काढला त्या पद्धतीने पण काढू शकता, पण आपल्याकडे तयार आहे ना, तर आपण हाच आखू आणि त्याच्यातून बदल काय करायचे ते मी दाखवते. हे अशा प्रकारे सारखं कटिंग करून घ्यायचा कपडा. इकडनं बंद घडी गेलेली आहे, ती आपण नंतर कट करून टाकणार आहे. इथे खाली मी 1.5 इंच एक्स्ट्रा कपडा ठेवती. कधी कधी मी माप छोटा असल्यावर 1/2 इंच ठेवती. हा पाठीचा भाग आपण जो कटिंग केलेला आहे तो इथे असा ह्या मार्किंग वरती ठेवायचा, वरती इकडे शोल्डर पर्यंत. आणि या साईडला मी थोडा कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे, तर तो आपल्या उकपट्टी ते आपण जोडतो त्यासाठी मी घेत असते. मार्किंग करून घेऊ आपण. अशा पद्धतीने ही मार्किंग माझी पूर्ण तयार आहे. मी इथे फक्त इथपर्यंतच मार्किंग केली आहे, इकडं वरती काही तशी गरज नाही आहे म्हणून मी काही केली नाही. तर अगोदर मी तुम्हाला आर्म होल दाखवते. मुंड्याचा जो भाग असतो तो मी 1/2 इंच आतमध्ये कटिंग करते.
इथे आपण जो प्रिन्सेस कट टाकतो त्यासाठी इथे अर्धा इंच पुढे वाढवून घ्यायचं, आपलं ते दाबून जातं. आता इथे आपल्याला कटिंग टाकायची आहे, तर 3.5 इंचावरती मी या रेषेच्या पुढेच घेतले 3.5 इंच. इथे 1.5 इंच. मला कटोरीचा कट हा 1.5 इंचाचा घ्यायचा आहे, तुम्हाला पाहिजे तसा घेऊ शकता. तर आपल्याला इकडे फिटिंगसाठी 1.5 इंच आणि हा जो 1.5 इंचाचा कट इथं टाकलाय आपण प्रिन्सेस कटचा, हा पण ही जागा एवढी आपल्याला इकडे वाढवून घ्यायची. तर आपण जे पाठीचा भाग कट केलेला होता त्यामध्ये आपण 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं आणि आपण ते तसंच इथे घेतलेलं आहे. तर इथं कटिंग बऱ्याचशा लेडीजची चुकती. तर आपलं कमर आहे 30 इंच, 30 इंचाचा चौथा भाग आपला 7.5 इंच. तर ह्या रेषेच्या पुढे इथून 7.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायची. त्यापुढे आपल्याला हे 1.5 इंचाची मार्किंग करायची आणि त्याच्या पुढे परत आपल्याला फिटिंगसाठी 1.5 इंच लागते. माप आता पूर्ण दुसऱ्या पद्धतीचं झालंय, कारण ते 2.5 इंचाचे आपण इथं काहीच घेतलेलं नाही, फक्त आपण ते आखून घेतलं. मग हे जे आपल्याला इथं कट टाकायचा आहे, हा आपण इथे अशा तिरपी आपल्याला ही कटिंग या पद्धतीने करायची. इकडं हा कमरचा भाग आला तिथे आणि इथे कटोरी प्रिन्सेस कटचा कट म्हणजे प्रिन्सेस कटची कटोरी, अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची ही तिरपी. इकडे आपण हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते आणि कमर दोन्ही जोडून घेऊ अशा पद्धतीने. इथे आता मी प्रिन्सेस कट टाकते. इथे आपण या रेषेवरून 3.5 इंच घ्यायचंय. माझ्या या लेडीजचा इथल्या पॉइंटचं माप मी घेतलेलं नाही कटोरीच्या पॉइंटचं, त्यामुळे मी 3.5 इंचावरती टाकते. आणि ज्यांच्याकडे ते माप आहे त्यांनी ते इथून वरून माप एफेक्स पॉइंट म्हणतात त्याला. तर ते काहींचं 11 इंच, काहींचं 10.5 इंच अशा पद्धतीने येतं. तर माझं इथं 11.5 वरती आलेलं आहे ते इथे. आणि इथे आपण या रेषेपासून वरती 2 इंच घेऊ. या रेषेपासून वरती 2 इंच, या रेषेपासून वरती 3.5 इंच. हे खालचं माप मी त्यात घेतलेलं नाही. तुम्ही म्हणाल का 2 इंच डायरेक्ट खालून घेतले? खालून नाही घेतलं, डायरेक्ट इथून मी कट टाकते प्रिन्सेस कटचा. अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा हा आकार देऊन घ्यायचा. आणि आपण इकडे हे अर्धा इंच कसं वाढवा घेतलंय, तर इथे जे कट होऊन जातं ते आणि प्लस परत टिप शिलाईमध्ये जातं. अशा प्रकारे हे अर्धा इंच मी जास्त एक्स्ट्रा घेतलेलं आहे. मी खूप सोपी पद्धत दाखवते. आता इथे आपण पुढच्या गळ्याची मार्किंग करून घेऊ. अडीच इंचावरती मी गळा घेतेय. साडेसहा क्लायंटचा गळा आहे. इथे पण 2.5 इंच.
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रिन्सेस कटची इथली जी कटिंग दाखवली ती समजली का? ती जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचण आल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट केली तरी चालेल. धन्यवाद.